एक मिनिट पहिला विचार. बोल. सध्या दुसऱ्याची पोरं कडेवर घेतले जात आहेत. माझा पक्ष स्वतःचीच मुलं कडेवर घेणार असं राज ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे. मला आता मनसे नीट माहीत आहे. त्यांनी आपली पोरं कडेवर घ्यावीत, पोरांचा नीट सांभाळ करावा, पक्ष त्यांनी वाढवावा याकरता मनापासून शुभेच्छा आहेत. आणि भारतीय जनता पार्टीचे आईवडील एवढे सक्षम आहेत. आमचं पितृतुल्य नेतृत्व असणारे नरेंद्र मोदी की त्यांना कोणाला कडेवर घ्यायचं, कोणाला गोंजारायचं हे नीट माहीत आहे. आणि देशाच्या भल्यासाठी एक काय 10 पोरं कडेवर घ्यावी लागलीत तरी राष्ट्र सर्वतोपरी मानणारा आमचा पक्ष आहे. आम्हाला मुलं आमची तुमची यापेक्षा देश महत्त्वाचा आहे. आणि देश हितासाठी विकासासाठी आणखी 10 पोरं कडेवर घ्यावी लागली तरी चांगली पोरं कडेवर भारतीय जनता पार्टी घेईल. आणि जे द्वाड असतील त्यांनासुद्धा दुरुस्त करण्याची क्षमता आणि धमक भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. भाजप संदर्भात सदाभाऊ खोत यांनी जागा मागितल्या आहे. भाजपने याच्यावर काय विचार केला? तो आमच्या पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. सदाभाऊंचं नेतृत्व भाजपला माहीत आहे, महाराष्ट्राला माहीत आहे. त्याच्यामुळं मी काय अथॉरिटी नाही आहे. पण सदाभाऊच्या विषयी निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये सहानुभूतीची आपलेपणाची भावना आहे. लोकसभेत जागेवरून शिंदे आणि अजित पवारांचं समाधान झालंय का, होणार का? मी काय भेटलो नाही, त्यांना विचारलंही नाही. परंतु या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घ्या, इथे प्रश्न कोणाच्या व्यक्तीच्या समाधानाचा नाही. तिन्ही पक्ष एकत्र या देशासाठी आलो आहे. दोन्ही अजितदादा असतील, शिंदेसाहेब असतील, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचं पुन्हा नेतृत्व करावं ही भूमिका घेऊन आलेत. आणि त्याच्यामुळे जागा 2 इकडे तिकडे झाल्या यासाठी आमच्यात कुठे बिघाड होईल असं अजिबात वाटत नाही. तिन्ही पक्ष एकत्रितपणे समन्वयातनं या महाराष्ट्रामध्ये 45 पार करतील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. कुठलाही विसंवाद होणार नाही. आम्ही एकोप्यानं एक दिलानं तिन्ही पक्ष लढू. लोकसभेच्या निवडणूक सरकार डरपोक असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. आता शिंदे डरपोक किती आहेत हे अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे. जो माणूस त्या ठिकाणी पक्षात उठाव करून 40 लोकांना घेऊन जातो, राज्यात सरकार स्थापन करतो, त्याला कोण डरपोक बोलत असेल तर ते शूर आहेत, डरपोक आहेत की शूर आहेत हे त्या ठिकाणी ते दाखवून देतील. शिवस्मारक हे भाजपनं दिलेली सर्वात मोठी भूलताप आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं. आता राज ठाकरे सगळं काय बोलतात त्याचं प्रत्येकाचं उत्तर मी दिलं पाहिजे का? या ठिकाणी शिवस्मारक या ठिकाणी होणार. बाबासाहेबांचं आंबेडकर स्मारक जे शिवाजी पार्कला होतं, आपल्या चैत्यभूमीला, कुणी आज त्याला मूर्त स्वरूप दिलं? देवेंद्रजी CM असताना सगळ्या परवानग्या आणल्या, आज त्याला मूर्त स्वरूप आकार येतो आहे. त्याचप्रमाणे शिवस्मारकसुद्धा त्या ठिकाणी होणार. छत्रपतींचा पुतळासुद्धा होणार. कारण छत्रपती महाराष्ट्राची अस्मिता आहे. कोणाला काय वाटतं म्हणून आम्ही करणार नाही. आमचं ते वचन आहे, आमचं ते उद्दिष्ट आहे, ते आम्ही पूर्ण करणार. सन्मानाने न्याय मिळेल का? आता सन्मान आहेच ना. भारतीय जनता पार्टी छोट्या मोठ्या पक्षांनासुद्धा सन्मान त्या ठिकाणी देत असतो. आपण बघाल सदाभाऊ खोत मागच्या देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. आता त्यांचे किती आमदार होते, किती राज्यामध्ये त्यांचे हे होते हा बघितला नाही. विश्वासानं देवेंद्रजींबरोबर जो साथ देतो, पक्षावरच साथ देतो, त्याचं निश्चितच या पक्षात त्या ठिकाणी त्याला मानाचं स्थान असतं. सदाभाऊंना निश्चितच भाजपमध्ये देवेंद्रजींकडं मानाचं स्थान आहे. एकच असतील तर दादांना सोबत घेऊन शरद पवारांच्या जाळ्यात भाजप फसले आहे का? काय सांगाल? भारतीय जनता पार्टीचा जर ग्राफ बघाल तर भारतीय जनता पार्टीत कोणाच्या जाळ्यात अडकण्या एवढा छोटा पक्ष नाही का छोटं नेतृत्व नाही. इथे एक फार थिंक टँक असणारी एक टीम असते. पक्ष एका विचारधारेवर चालतो आणि त्याच्यामुळं असं काही एवढं मोठं अजून जाळं निर्माण झालं नाही महाराष्ट्रात की भाजपला कोण त्याच्यात फसवेल आणि अडकवेल. त्याच्यामुळे त्यांना काय वाटतं हा त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांचा विषय आहे. भारतीय जनता पार्टी कोणाच्या जाळ्यात अडकत नाही, कोणाला आपल्या जाळ्यात अडकवत नाही. देशहितासाठी, विकासासाठी जे म्हणून चांगलं आहे ते एकत्रितपणे आपला मनमुटाव करूनसुद्धा काही गोष्टी कराव्या लागल्या तरी जनतेसाठी, विकासासाठी भाजप करत असतं. त्याप्रमाणे भाजप करतं आहे. कोणाला काय वाटतं हा ज्याचा त्याचा प्रश्न. ही दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, फक्त राज्यात नाटक सुरू आहे.
तर आता त्यांच्या दृष्टिकोनातनं ते नाटक वाचत असेल, परंतु आता जर एक असते तर त्या ठिकाणी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी उमेदवार म्हणून सुप्रियाताईच्या समोर उभ्या राहिल्या नसत्या. आता ते दोन वेगवेगळे पक्ष आहेत, वेगवेगळी चिन्ह आहेत, एकमेकासमोर लढणार आहेत. परंतु आता राज ठाकरेंना नाटक वाटत असेल तर त्यांचा दृष्टिकोन आहे. नाटक आहे की काय आहे ते निवडणूक झाल्यावर त्याचं त्या ठिकाणचं प्रश्नाचं उत्तर मिळेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.